साताऱ्यातील कास पठारावर सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। एका ठिकाणी पर्यटकांची गर्दी असताना दुसरीकडे हुल्लडबाजही या ठिकाणी पोहोचले। असा हुल्लडबाजांवर पोलिसांनी आता कारवाईची मोहीमही राबवली आहे आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। शनिवार रविवार आलेल्या सुट्ट्यांमुळे आणि नाताळाची महत्त्वाची सुट्टी असल्यामुळे साताऱ्यातील कास पठाराच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची जी संख्या आहे ती वाढू लागलेली पाहायला मिळत आहे। यामुळे सातारा तालुका पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात केलेली आहे। ज्या रात्रीच्या वेळी जे काही प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करत असतात, साताऱ्याहून कास पठाराकडे जात असतात, या प्रवाशांना या ठिकाणी थांबवून या ठिकाणी काही गाड्यांमध्ये काही मद्याच्या बाटल्या वगैरे आहेत का याची तपासणी जी आहे ते सध्या हे पोलीस करत आहेत। 25 डिसेंबर तसेच शनिवार रविवार सोमवार सलग सुट्ट्या आणि 31 डिसेंबर या अनुषंगाने पर्यटक मोठ्या प्रमाणावरती कास भागात आलेले आहेत आणि त्यामुळे ती संबंधित पर्यटकांना कुठलाही हुल्लडबाजांचा त्रास होऊ नये किंवा सध्या अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे त्या अनुषंगाने मद्य पिऊन वाहन चालवण्यावरती विशेषतः आम्ही या कारवाई दरम्यान गुन्हे दाखल करीत आहोत आणि हा जो सुट्ट्याचा पिरियड आहे तो कुटुंबाला पर्यटकांना कुठलाही त्रास न होण्याच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना चालू आहे। तुषार जाधवसह संतोष नॉडे, TV9 मराठी, सातारा।